जय भीम नमो बुद्धाय। आज 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती पुण्यातून आपण पाहत आहात। मी विनोद आवाड, आपण पाहत आहात लॉर्ड बुद्धा टीव्ही। दर्शक हो, 135वी जयंती ही पुण्यामधून आपण पाहत आहात आणि या जयंतीच्या निमित्ताने पुणे शहराच्या पुणे स्टेशन या परिसरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आपण पाहतात आणि या ठिकाणी लाखो अनुयायी दिवसभरामध्ये येऊन ज्या महामानव आहेत यांना नतमस्तक होऊन यांची मानवंदना घेऊन या ठिकाणी जात असतात। जय भीम पुणे स्टेशन या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर पुतळा या जयंती निमित्त लाखो अनुयायी या ठिकाणी जमलेले आहेत। आपल्यासोबत एक भीम सैनिक आपल्या सोबत आहेत। हे हातामध्ये जी एक कैची आहे आणि काही धागे यांनी कापून हातामध्ये गोळा करून ठेवलेले आहेत। काय नेमकं याच्या पाठीमागचं गूढ आहे आणि काय करताय? सकाळपासून तुम्ही कैची घेऊन काय करताय इथे? कैची घेऊन मी याच्यासाठी फिरत आहे की अंधश्रद्धेपासून सर्वांनी दूर राहिलं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो बौद्ध धर्म दिलेला आहे तो बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला पाहिजे। ही धागा कापणे म्हणजे अंधश्रद्धेतून मुक्त होणे असं आहे। ज्याच्या कमरेला, पायामध्ये, हातामध्ये काळा धागा आहे तो नाशाच्या मार्गाकडे आहे, त्याची प्रगती कधी होऊ शकत नाही। एक ज्यावेळेस तो हे धागे कापून बंधनातून मुक्त होईल त्यावेळेस समजायचं की तो पूर्णपणे बौद्ध झालेला आहे। आणि तेच मी हे कार्य करत आहे सकाळपासून आणि सोबत हे पंचशिलाचं कार्ड घेत आहे। पंचशील कार्ड घेऊन सर्वांना मी फ्री वाटत आहे। सर्वांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करा आणि हिंदू धर्माचा त्याग करा, हे कळकळीचं आव्हान जे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे तेच मी वाचन करून मी तुम्हाला सांगत आहे। मी संजय ठोकळे, विश्रांतवाडी। जय भीम नमो बुद्धाय। तर हा म्हणजे एक प्रकारचा जो अंधश्रद्धा आहे, या अंधश्रद्धेला हद्दपार करण्याचं काम हे संजय ठोकळ या ठिकाणी करत आहे। ही बहीण जी अत्यंत गरीब परिस्थितीतून संसदेपर्यंत पोहोचली, भीमाची लेक दिल्लीला चालली आहे, त्याच्यामुळे आज माझ्या या सगळ्या भीम बांधवांनी मला आमंत्रित केलं। आमचे आदरणीय रवींद्रभाऊ धंगेकर यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं, त्यासाठी इथे आली आहे। बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होताना एवढंच म्हणायचंय की रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये खासदार भी मुझे तेरे संविधान से मिला है। औरों को जो मिला है शायद मुकद्दर से मिला है, लेकिन मुझको तो मुकद्दर भी बाबा साहब के संविधान से मिला है। आई, आज जो उपवर्गीकरणाचा जो गाड घातण्यात आलेला आहे त्या संदर्भात काय सांगता? त्या संदर्भात मी नक्कीच अभ्यास करेन आणि न्याय्य भूमिका घेईन आणि जाऊ दे, ढकलू नका त्यांना, ढकलू नका। त्या संदर्भात मी अत्यंत अभ्यास करेन आणि अभ्यास करून आपल्या समाजासाठी जी हितकर असेल तीच भूमिका अत्यंत प्रामाणिकपणाने घेईन असा मी शब्द देते। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 135व्या जयंती निमित्त आज लाखो अनुयायी या ठिकाणी भगवान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात। आपल्यासोबत शैलेंद्र मोरे आपल्यासोबत आहेत। खरं पाहायला गेलं तर एक सगळ्यात पहिलं आलं तर UGC आणि हे UGC बिल आज 48 तासानंतर याचा निर्णय होणार आहे। आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर जयंतीच्या ऐन मोक्यावरती उपवर्गीकरणाचा घाट या सरकारने घातलेला आहे। काय सांगताल याच्या संदर्भामध्ये, का नेमकी एवढी घाई केली जाते? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 135व्या जयंती दिनानिमित्त मी प्रथम शुभेच्छा देतो। आणि केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, हे सामान्य माणसांचा, कुठल्याही समूहाचा विचार न करता धाक झपटशाही पद्धतीने आपल्या संख्याबळावर लोकांच्या कोणत्याही भावनेचा विचार न करता हे जे बिल पास करतंय, हे बिल पास करणं येणाऱ्या काळामध्ये हा जनतेचा उद्रेक असेल। आणि हा उद्रेक जर ज्या दिवशी होईल त्या दिवशी मात्र यांना हे सर्व अपयशी असल्याचं लक्षात आल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी महाराष्ट्रामधली जर परिस्थिती वर्गीकरणाची पाहिली तर ही जातीमध्ये, धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याची एक जुनी पद्धत आहे। संघ परिवाराची जुनी पद्धत ही जातीमध्ये तिथल्या छोट्या जातीमध्ये भांडण लावून त्यांना भांडणात एकामेकात गुंतवायचं आणि आपला डाव साधून घ्यायचा, ही जी पद्धत आहे ही पद्धत महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने मागे घेऊन जाणार आहे। महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने पुढे जाण्याची अत्यंत गरज आहे। येणाऱ्या परिस्थितीमध्ये
सत्य वास्तव परिस्थितीमध्ये इतके भयानक प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहेत, इतके ज्वलंत प्रश्न आहेत, पण त्यावर कुठेही चर्चा होत नाही, कुठेही निर्णय घेताना दिसत नाही. परंतु चमकोगिरीचे निर्णय घ्यायचे, कुठल्या तरी समूहाला खुश करायचं आणि केवळ मताच्या बेरजेसाठी हे जे चाललेलं ढोंगीपणा आहे, हा ढोंगीपणा कोणताही आंबेडकरवादी सहन करणार नाही. हे जे चाललेलं आहे त्यामध्ये उद्रेक आंबेडकरी समूहाचा येत्या काही काळामध्ये होणार आहे आणि आमच्या सारखे कार्यकर्ते या सरकारला घेतलेले चुकीचे निर्णय बंद पाडायला, हे मागे घ्यायला खऱ्या अर्थाने आम्ही भाग पाडू. आणि जर सरकारने घेतलेले निर्णय हे जर भांडणं लावण्याचे निर्णय, वादग्रस्त निर्णय जर मागे घेतले नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये थोड्या दिवसामध्ये आम्ही विधान भवनाला घेरावा घातल्याच्यावर राहणार नाही. आम्ही आंबेडकरवादी प्रत्येक बिलाचं स्वागत करतो. ज्या ज्या ठिकाणी सामान्य माणसांचं हित आहे त्या त्या बिलाचं आम्ही स्वागत करतो, सरकारच्या निर्णयाचं स्वागत करतो. परंतु असे जर काय प्रकार चुकीचे घडत असतील तर आंबेडकरवादी म्हणून, संविधानवादी म्हणून कदापि आम्ही सहन करणार नाही. येणाऱ्या काळामध्ये आम्ही सरकारला सांगू शकतो की तुम्ही हे जे निर्णय घेता हे सर्व समूहाला, सर्व मागासवर्गीय जातींना एकत्रित बसवा. त्या प्रत्येकाचं म्हणणं ऐका, कुणाचं तरी 4 निवेदन घ्यायची, 4 निवेदन डब्यात टाकायची आणि या निवेदनाप्रमाणे आम्ही निर्णय घेतला, हे अजिबात चालणार नाही. तुम्ही या ठिकाणी लाईव्ह सुनावणी घेतल्या पाहिजे. प्रत्येक समूहाची वेगवेगळी सुनावणी घ्या, प्रत्येकाचं काय म्हणणं आहे ते बघा. प्रत्येकाने इथं प्रगती केलेली आहे, ही प्रगती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विज्ञानवादी बुद्धांच्या विचाराने केलेले. आमचं म्हणणं आहे या मागासवर्गीय विचाराला, भटक्यामुक्तांना की तुम्ही तथागत भगवान बुद्धांचे विचार स्वीकारा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार स्वीकारा. तुम्ही कर्मकांडामध्ये अडकू नका, बोंधबामामध्ये अडकू नका. तुम्ही जे करता हे तुम्हाला कुटुंबाला उद्ध्वस्त करणारे विचार आहेत. तुम्हाला आरक्षण दिलं, तुम्हाला वर्गीकरण दिलं म्हणून तुमची प्रगती होईल, हा तुमचा अतिशय विचार आहे, अतिशय चुकीचा विचार आहे. ही बौद्ध समाजाने जी केलेली प्रगती ही तथागत भगवान बुद्ध आणि त्यांच्या विचाराला स्मरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार आम्ही स्वीकारले. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तथागत भगवान बुद्धांच्या विज्ञानवादी तत्वाला आम्ही स्वीकारले. आम्ही सर्व कर्मकांड सोडलेलं आहे. आम्ही या ठिकाणचं असणारं जे अंधश्रद्धा आहे त्याला काढून टाकलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जगाने स्वीकारलेले विचार या अनुयायांनी स्वीकारले. आम्ही तुम्हाला म्हणतो ना, तुम्ही बौद्ध व्हा, तुम्ही आमच्यात या, आम्ही तुम्हाला धाकटा भाव म्हणून स्वीकारायला तयार आहे. मोठं मन आम्ही केलेलं आहे. कितीतरी मातंगांनी, कितीतरी चर्मकारांनी, कितीतरी भटक्यामुक्तांनी, कितीतरी येणाऱ्या मायक्रो ओबीसींनी बौद्ध धर्म स्वीकारलाय. त्यांच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये सोन्याचा धूर निघतोय, सोन्याचा धूर निघतोय. त्यांच्या घरामध्ये ठेवारीच्या जाग्यावर पुस्तकाचं कपाट झालंय तयार. महापुरुषांची पुस्तकं आहेत त्या ठिकाणी. प्रत्येकाच्या घरामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट माणूस आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये प्रोफेसर, डॉक्टर, इंजिनियर, वकील हे जे आहे मायक्रो ओबीसीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार स्वीकारले त्यांनी. पण ते नाही वर्गत. ज्यांना कोणाला हिंदू म्हणून घ्यायचंय, ज्यांना कोणाला मनुस्मृती जागृत करायची आणि कर्मकांड मध्ये करायचंय, कर्ज काढून तुम्ही देवदेव करता, बकरे कापता, कोंबडे कापता, तुम्ही जीव घेऊन तिथं हलगेल बिलगेल अंगात आणता. अरे अंगात तुम्हाला बाबासाहेब काय येत नाही, महात्मा फुले काय येत नाही, छत्रपती शाहू महाराज काय येत नाही, भगवान बुद्ध अंगात आणा, शिवाजी महाराज अंगात आणा. ज्या दिवशी तुमच्या अंगात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येतील त्या दिवशी तुमच्यावर कोणतीही शक्ती कुठल्याही प्रकारचं अन्य अत्याचार करणार नाही. तुम्हाला कुणी विचारापासून आणि प्रगतीपासून रोखण्याची हिंमत करणार नाही. तुम्ही एकदा करून बघा. तुमच्या 10 पिढ्या बर्बाद झाल्या, येणाऱ्या 1 पिढीला तुम्ही फक्त सांगून बघा की आपण आता 10 पिढ्या बर्बाद झालोय, 1 पिढी भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने जाऊ. याला आपण जो उपवर्गीकरणाचा जो गाड घालण्यात आलेला आहे, खरं पाहायला गेलं तर या उपवर्गीकरणासाठी इतकी घाई, म्हणजे साधारणपणे 15 दिवसांचा अवधी दिला होता. पहिला तर 10 दिवसांचाच अवधी दिला, आता 5 दिवस 15 दिवस अवधी वाढवून दिला. 30 एप्रिल पर्यंत हा अवधी दिलेला आहे आपल्याला आक्षेप नोंदवण्यासाठी, नोंदणी हे करण्यासाठी. काय सांगताल, कशा पद्धतीने आपल्याला याचा विरोध करता येईल आणि काय करता येईल? मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, लॉर्ड बुद्धा चॅनलच्या माध्यमातून आणि महाराष्ट्राच्या जनतेला, सरकारला सांगतो की हे नुसतं मताच्या राजकारणासाठी चाललेला खेळ आहे. बदर कमिटी
बदर आयोग अजिबात ह्यात काही करू शकत नाही. ह्याला मागासवर्गीय आयोगाच्या समित्यांचे अहवाल वेगवेगळे करावे लागतील. मागासवर्गीय असणारे उपमागासवर्गीय जे आहेत त्यांची परिस्थिती काय, त्यांची टक्केवारी किती आहे, त्यांच्यामध्ये अशिक्षितता किती आहे, प्रगतशील किती आहे, हे फार मोठा विचार आहे, फार मोठी प्रोसिजर आहे. हे सरकार आहे ना, हे बधीर झालेलं सरकार आहे. ह्या सरकारच्या डोक्यात किडे पडलेले आहेत. ह्यांना समुद्रामध्ये उलट टाकून मारलं पाहिजे. या सरकारच्या बसलेल्या खुर्चीवर यांना मी ज्या देवेंद्र फडणवीस आणि इतरांना सांगतो की तुमची डोकी शांत ठेवा, तुमची डोकी ठिकाणावर आणा, आता तुम्हाला उलट टाकून लोक मारतील. असा आयोग कधी नव्हता. तुमच्या बाप जन्मी सुद्धा बघितला होता का? तुमचे बाप सुद्धा होते सत्तेत, तुमचे वाडवडील आमदार होते. कधी तुमच्या बाप दादानी तरी असा विचार केला होता का? संविधान मोडून काढू नका, मोडून निघणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या जगामध्ये अन्य अत्याचाराच्या आड येणारी एक विचारधारा आहे. देशामध्ये सुद्धा अन्य अत्याचाराच्या विरुद्ध येणारी विचारधारा आहे. तुम्ही इथं अन्य अत्याचार करायला निघालाय, तुम्ही एका समूहाला खुश करायला निघालाय. जे समूह आहेत, ज्या समूहाची तुम्ही मागणी मान्य करायला निघालाय, त्या समूहातले उच्च शिक्षित लोक म्हणतात या सरकारच्या डोक्यात खेडे पाडल्यात. हे असं कधी होणार नाही. आम्ही बाबासाहेब स्वीकारला, आम्ही बाबासाहेबांचे लाभार्थी आहोत, आम्ही बाबासाहेबांचे अन्वयी झालो. आमच्या घरामध्ये का नाही दारिद्र्य, आमच्या घरामध्ये का नाही गरिबी, आमच्या घरामध्ये का नाही अशिक्षितता, आमच्या घरामध्ये सगळे शिकलेले आहेत. IAS IPS डॉक्टर इंजिनियर वकील झाल्यात, प्राध्यापक झाल्यात. सुकुमार कांबळेंना विचारा कोल्हापूरला जाऊन की बाबासाहेब आंबेडकर खरे का तुमचं अंधश्रद्धा हिंदू विचार मनुस्मृती विचार खरी आहे. कधीतरी तुम्ही माणसासारखं वागा ना. जे वर्गीकरण मागताय ना त्या समाजातल्या पुढाऱ्यांना सांगणं माझं, तुम्ही माणसासारखं वागा रे. तुम्हाला माणूस म्हणून बाबासाहेबांनी जगण्याचा अधिकार दिला, बोलण्याचा दिला, म्हणून त्याचा अतिरेक करता का? अजिबात अतिरेक चालणार नाही. आंबेडकरवादी म्हणून आम्ही आज तुमचा आदर करतोय, शांत आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या दिवशी भीमसैनिक बाहेर पडेल आणि दांडे घेऊन, झेंडे आणि दांडे घेऊन, त्या दिवशी मग महाराष्ट्रातल्या सरकारला सांगेल भीमा कोरेगाव इथून 20 किलोमीटर आहे, इतिहास जिवंत आहे. 2018ला पुन्हा आम्ही इतिहास जिवंत केलेले अन्वय आहोत. एवढी मोठी मस्तवलेली पेशवाई काढून टाकली. तुम्हाला गाडायला काय वेळ लागणार आहे? तुम्हाला गाडून टाकू. आणि जे तुमच्या बरोबर आहेत ना भांडगोळ, जे म्हणतात ना ते आम्हाला वर्गीकरण आमच्या शेत काढलं, अरे माझं स्वतःला लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुमच्या आया बहिणीच्या आगात 4-4, 5-5 देव कुठून घुसतात. जे वर्गीकरण मागतात त्यांना माझा सवाल आहे. मी शैलेंद्र मोरे बोलतो. तुमच्या आया बहिणीच्या अंगात 4-4 देव घुसतात कुठून? घुसायची जागा तरी दाखवा. बाबासाहेब आंबेडकर स्वीकारा, तथागत भगवान बुद्ध स्वीकारा, तर तुम्हाला प्रगती म्हणून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळेल. तर उगा आपलं काहीतरी दुसऱ्याचं केलं, दुसऱ्याच्या प्रगतीवर तुम्ही असं तिळपापड करू नका. अजिबात तुम्हाला ही विचारधारा योग्य शोभत नाहीये. तुम्हाला तुमच्या घरच्या बायकांना, तुमच्या आया बहिणींना समजावून सांगा. कोंबड बकर दारूचे तुम्ही निवड ठेवता. जय भीम. येणाऱ्या काळामध्ये हे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध स्वीकारू लागतील. एवढंच या ठिकाणी सांगतो. जातीमध्ये भांडणं लावू नका, जातीमध्ये तेढ निर्माण करू नका. आम्ही अजिबात कुठल्याही स्वार्थाला हपापलेलो नाही. आम्ही कधीही आमचा स्वार्थ बघितलेला नाही. आम्ही नेहमी या छोट्या छोट्या जातींना स्वीकारलेलं आहे. त्यांना आमच्या बरोबर घेण्याचा सातत्याने प्रयत्न करतो, सातत्याने. बरोबर आहे. आणि खरं पाहायला गेलं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस आरक्षण हे लागू करण्यात आलं होतं, तर हे आरक्षण SC ST OBC, तर SC आणि ST मध्ये जवळजवळ 59 जाती ह्या समाविष्ट आहेत. आणि खरं पाहायला गेलं तर ह्या 59 जाती एकत्रित राहाव्यात म्हणून त्यांनी फक्त SC हा शब्द सर्वांसाठी दिला होता. बरोबर आहे. आणि याच्यासाठी हा जो घाट घालण्यात आलेला आहे की या 59 जाती या वेगवेगळ्या व्हाव्यात, यासाठीच हा घाट घालण्यात आलेला. आपल्यासोबत बहुजन समाज पार्टीचे किरणजी आल्हाट आपल्यासोबत आहेत. किरणजी, खरं पाहायला गेलं तर
जयंतीचा हा संपूर्ण महिना आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देशातच नव्हे तर जगभरात चालते आणि अशा परिस्थितीमध्ये 48 तासानंतर UGCचं बिल आहे याचा निर्णय लागणार आहे. दुसरीकडे जे उपवर्गीकरण आहे या उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे आणि इतक्या घाईघाईमध्ये त्याचा निर्णय घेण्याचा निकाल देखील आपण आता 30 तारखेला आपल्याला तारीख दिलेली आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की पुणे शहराचे जे आयुक्त उपायुक्त आहेत यांनी एक नवीनच कायदा निर्देश दिले होते की पुणे शहरामध्ये जमाव जो आहे हा जमाव जमावता येणार नाही. याच्यात तुम्हाला ज्या मिरवणुका आहेत जयंतीच्या या मिरवणुका काढता येणार नाहीत किंवा ठिकठिकाणी जे डीजे आहेत हे डीजे बंद करण्यात येणार आहेत. काय सांगताल या सर्व ज्या आपण प्रश्न पाहत आहोत काय नेमकं याच्यातून तुम्हाला वाटतं? प्रथमतः मी तुम्हाला बाबासाहेबांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. बहुजन समाज पार्टीच्या स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि बाबासाहेबांची जयंती देश पातळीवर जागतिक पातळीवरती साजरी होती आणि बाबासाहेबांचं काम त्या पातळीवरच आहे. बाबासाहेबांमुळं बाबासाहेबांच्या विचारांमुळं बाबासाहेबांचं जीवन जे होतं त्यांच्या आदर्शामुळं कामामुळं भारत देशातील नव्हे तर बाबासाहेबांचे जे व्यक्तिमत्व आहे ते जगातील लोकांना स्फूर्ती देणारं व्यक्तिमत्व आहे. दुसरी गोष्ट बाबासाहेबांनी जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात सांगितलं होतं मी जीवनभर अपमान कष्ट आणि यातना सहन केलेल्या आहेत. त्यावेळी हा चळवळीचा गाडा इथवर आलेला आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं मी माझ्या विरोधकांशी जीवनभर संघर्ष केलेला आहे. त्यावेळी हा चळवळीचा गाडा इथवर आलेला आहे. आणि बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मी अनेक संकटांवरती मात केलेली आहे. त्यावेळी हा चळवळीचा गाडा इथवर आलेला आहे. आज UGCचं बिल आहे किंवा वर्गीकरण जे आहेत हे प्रश्न समाजासमोर का निर्माण झालेत? हे प्रश्न याच्यासाठी निर्माण झालेत बाबासाहेबांनी ज्या समाजावरती उपकार केले बाबासाहेबांनी ज्या समाजाला माणूसपण दिले तो समाज बाबासाहेबांना यातना देणाऱ्यांच्या बरोबर जाऊन उभा राहिलेला आहे. तो समाज बाबासाहेबांचा अपमान ज्यांनी केलाय त्यांच्या बरोबर राजकीय सत्तेत सहभागी झालेला आहे. आणि तो समाज बाबासाहेबांनी त्या समाजातले नेते बाबासाहेबांनी ज्यांच्या विरोधात जीवनभर संघर्ष केलेला आहे ज्यांच्या विरोधात जीवनभर संघर्ष केलेला आहे अशा लोकांकडं आज हा समाज स्वतःचे प्रश्न सोडवण्यासाठी जात आहे. आणि ज्या वेळेस बाबासाहेबांनी ज्यांच्याबरोबर संघर्ष केलाय त्यांच्याबरोबर या समाजाची मैत्री झाली त्यावेळी या समाजासमोर UGC सारखे प्रश्न निर्माण होणार वर्गीकरणासारखे प्रश्न निर्माण होणार आणि DCP काय एखादा साधा पोलीस देखील या समाजाच्या कार्यकर्त्यांना काठीने मारेल इतकी परिस्थिती वाईट होणार आहे. जर या समाजामध्ये दलाली वाढत गेली आणि या समाजामध्ये जर या समाजातील लोक जी आहेत ही जर बाबासाहेबांचा विचार सोडून स्वतःच्या फायद्यासाठी इतर लोकांची गुलाम झाली तर हे बाबासाहेबांच्या विचाराचं जे सगळ्यात मोठं जे ध्येय गाठायचा उद्देश आहे हा कधीच यशस्वी होणार नाही. आणखीन तुम्ही जो प्रश्न विचारलात की पोलीस प्रशासनासंदर्भात तर DCPंनी तो आदेश का काढलाय मला माहिती नाही. देशामध्ये काय परिस्थिती मला माहिती नाही. त्यांचा आदेश काढण्याचा काय उद्देश मला माहिती नाही. पण निव्वळ आंबेडकरी जनतेवर वचक बसवण्यासाठी किंवा आंबेडकरी जनतेचं शोषण करण्यासाठी किंवा त्यांना अपमानित करण्यासाठी जर प्रशासनाने असा निर्णय घेतला असेल तर एक प्रकारे मी ते गोष्टीचा निषेध करतो. पण आंबेडकरी समाजाने या घडणाऱ्या गोष्टींचं आकलन करावं आणि हे समजून घ्यावं की तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत बाबासाहेबांच्या विचाराची कास धरावी लागेल आणि ती विचाराची कास धरली तरच तुम्ही या देशामध्ये स्वतःचं हित साधू शकता. अन्यथा तुमच्या कमरेला झाडू आणि गाडगं यायला वेळ लागणार नाही एवढं मी नक्की सांगतो. जय भीम. या जयंतीनिमित्त आपल्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट याचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष राजाभाऊ कांबळे या ठिकाणी आपल्या बरोबर आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते देखील असंख्य त्यांच्या बरोबर आहेत. आज जयंती ही 135वी जयंती आपण साजरी करत आहोत आणि दुसरीकडे जे प्रशासन आहे या प्रशासनाने आपल्या समोर जो उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे काय याच्याच पाठीमागं षडयंत्र असू शकतं इतकी घाई कशासाठी असते? जय भीम नमो बुद्धाय.
आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरातघाटाच्या वतीने सर्व भीम अनुयायांना शुभेच्छा देतो. आणि आज जो उपवर्गीकरणाचा घाट घालण्याचा प्रयत्न चालू आहे की त्यांनी तारीख दिली काहीतरी लवकरात लवकर प्रतिक्रिया द्याव्यात आणि त्या प्रतिक्रियाची तारीख सुद्धा ह्या आठवड्याचीच काहीतरी दिलेली आहे. तर मी आमच्या पक्षाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री राज्याचे फडणवीस साहेब यांना विनंती करत आहोत की प्रतिक्रिया देण्यासाठी 2 महिन्याची मुदत द्या. या 2 महिन्यामध्ये विविध समाजातील विविध स्तरातील लोकांना प्रतिक्रिया देण्यासाठी वेळ मिळेल. आता साधारण 14 म्हणजे 10 तारखेपासून जयंती चालू होती. 10 तारखेपासून ते कमीत कमी 20-25 दिवस जयंती चालू असती. त्या जयंतीच्या उत्सवामध्ये काहीतरी मिठाचा खडा घालण्यासारखा हा कार्यक्रम जर मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते होत असेल तर ते दुर्दैवाने चुकीचं आहे. आणि अशी चुकी मुख्यमंत्री साहेबांनी न करता 2 महिन्याची मुदत द्या. 2 महिन्यामध्ये सर्व स्तरातील सर्व समाजातील नागरिकांच्या भावना आपल्याला समजून येतील. कोणत्या तरी एका समाजाने विशिष्ट एका समाजाने जर मागणी केली तर त्यासाठी 59 जातींनी सुद्धा त्याला सपोर्ट किती जण करतायत याची सुद्धा शहानिशा झाली पाहिजे. आणि ती शहानिशा होताना फक्त सरकार दरबारी न होता जनतेच्या दरबारी व्हायला पाहिजे. ह्या प्रत्येकाचा विचार घेतला पाहिजे. प्रत्येक समाजाच्या पुढाऱ्याचा विचार घेण्यापेक्षा समाजातील माणसांचा जो समाज आहे पूर्ण त्या दलित वर्गाला समाजाला त्या SC STला OBC समाज सगळ्यांना विचारात घेऊन जो काही निर्णय असेल तो दिला पाहिजे. प्रथमतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरातघाटानंतर आम्ही तर त्याचा जाहीर निषेध केला आहे. आम्ही उपवर्गीकरणाच्या विरोधात भूमिका मांडलेली आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांनी पूर्णतः विरोध केलेला आहे. परंतु जर त्यांना वर्गीकरण करायचंच असेल प्रतिक्रिया मागवायच्याच असतील तर 2 महिन्याची मुदत त्यांनी द्यावी. या निमित्ताने मी एवढंच सांगतो. आणि भीम जयंती उल्हासामध्ये साजरी व्हावी एवढीच फक्त अपेक्षा व्यक्त करतो. आणि सांगतो जय भीम नमो बुद्धाय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त पुणे स्टेशन या परिसरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा माझ्या पाठीमागे आहे. आणि या महामानवांना मानवंदना देण्यासाठी सावित्रीबाई फुले यांच्या वेशामध्ये आणि क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशामध्ये हे इथं आलेले आहेत आणि मानवंदना देण्यासाठी इथे उपस्थित आहेत. काय सांगताल आजच्या दिवशी 135वी जयंती आपण साजरी करत आहोत आणि काय साऊचे संदेश आहे? सर्वांना माझा जय भीम. या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेच्या आम्ही वेशभूषेमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी आम्ही लोकांना एवढंच सांगू की आपण डॉक्टर बाबासाहेब आणि गौतम बुद्धांच्या तत्वांवर आणि त्यांनी दिलेल्या उपदेशांवर चाललं पाहिजे. सध्याची जर परिस्थिती पाहता युद्ध नको आम्हाला बुद्ध पाहिजे. युद्ध नको आम्हाला बुद्ध पाहिजे. काय सांगताल आजच्या दिवशी आपण बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती साजरी करत आहोत. काय महात्मा फुलेंचे संदेश होते, काय बाबासाहेबांचे संदेश होतात, या दिवशी काय सांगता तुम्ही? आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे. आणि ह्या जयंतीनिमित्त मला असं सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु महात्मा फुले आणि महात्मा फुलेच्या वेशभूषेमध्ये मी आज संविधानाची प्रत घेऊन या ठिकाणी आलेलो आहे. महात्मा फुलेंच्या विचारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलेलं आहे. आणि ह्या संविधानामध्ये स्त्री पुरुष समानता मानवता धर्म हा एकच संदेश आपल्याला सर्वांना द्यायचा आहे. सर्वांनी आपला मानवता धर्म हा पाळला पाहिजे हीच विनंती आहे. सर्व धर्माचे रक्षण केलं पाहिजे आहे आणि सत्यशोधक विचाराने आपण पुढे जायला पाहिजे आहे. सत्याचा विचार करून जे खरं आहे ते पाहून सत्यशोधक पद्धतीनं विवाह आपले गृहप्रवेश सोहळे साजरे करावेत ही विनंती. मी सत्यशोधक रघुनाथ डोक. नक्कीच महात्मा फुले महात्मा ज्योतिराव फुले हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तसं पाहायला गेलं तर गुरु होते. आणि महामानव बाबासाहेबांनी जे सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुलेंनी जी चळवळ सुरू केली होती, जी सत्यशोधक चळवळ सुरू केली होती, या चळवळीलाच अनुसरून बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये त्या अंमलात आणलेलं आहे. काय आपण नेमकं आजच्या दिवशी या जयंतीच्या दिवशी अनेक अनुयायी
या प्रेरणेतून घरी जात असतात. अनेक विचार, अनेक संकल्पना या दिवशी केल्या जातात आणि नवीन ऊर्जा या दिवशी घेऊन बाबासाहेबांची मानवंदना घेऊन हे भीम अनुयायी वर्षभर काम करत असतात. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्त पुणे स्टेशन या परिसरामध्ये अनेक अशा संस्था आहेत, संघटना आहेत की वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. या ठिकाणी जे भीम अनुयायी आहेत, हे भीम अनुयायी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी ज्यावेळेस येत असतात त्यावेळेस ज्या भीम अनुयायांना पाण्याची व्यवस्था म्हणा, जेवणाची व्यवस्था म्हणा, कुठल्या ना कुठल्या संघटनेच्या मार्फत हे करत असतात. काय सांगताल, काय तुमचं नाव आणि काय संघटनेचं नाव आहे, काय सांगताल? मी भागवत कांबळे, चंद्रभागा फाउंडेशनच्या वतीनं मी भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. किती लोकांचं जेवणाचं असतं? 500 लोकांचं केलेलं आहे आपण. किती वर्ष झालं? 3 वर्ष झालं आपण करतोय. 3 वर्ष. हो. कसा प्रतिसाद आहे? एकदम व्यवस्थित परिस्थिती आहे. हो. काय सांगताल, काय संदेश देताल आजच्या दिवशी? आजच्या दिवशी काय भीमावाईना येतात, त्यांना अन्नपूर्ण करणं आपलं काम आहे. बरोबर आहे. जे भीम अनुयायी आहेत हे भुकेजलेले असतात, ताणजलेले असतात, लांब लांबून आलेले असतात, संपूर्ण कुटुंब असतं, लहान मुलं असतात आणि यांची कुठेतरी पाण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था हे छोट्या मोठ्या संघटना या करत असतात. एप्रिल हा महिना म्हणजे खरं पाहायला गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण भारतभर नव्हे तर जगात ही बाबासाहेबांची जयंती होत असते. आणि अशामध्ये भारतातलं त्या महाराष्ट्रातलं सरकार जे आहे तर या सरकारने खरं पाहायला गेलं तर याच महिन्यामध्ये याच समाजाचं उपवर्गीकरण हा मुद्दा काढलेला आहे. काय वाटतं खरंच की या एप्रिल महिन्यामध्ये मुद्दामून यांनी हे खोडसाळपणा केलेला आहे का? हा उपवर्गीयांचा मुद्दा हा फक्त एकच जात ह्याला उपवर्गीकरण करत आहे. बाकीच्या 59 जाती आहेत, त्याच्यामध्ये एकच जात उपवर्गीकरण करत आहे. तर बाकीचे जे जाती आहेत 58 जाती त्या गप आहेत, म्हणजे त्यांना मान्य आहे ते उपवर्गीकरणाला विरोध आहे असं माझं मत आहे. बरोबर ना? हे 58 जाती आहेत, बरोबर. कारण 58 जाती गप आहेत उपवर्गीकरण, कारण एकच जात म्हणते की आम्हाला उपवर्गीकरण पाहिजे. बरोबर. हा, आणि त्याच्यामध्ये जे सरकार जे भूमिका घेतं एप्रिल महिन्यामध्ये ती चुकीची भूमिका आहे. त्यांनी ही भूमिका नाही घ्यायला पाहिजे, कारण सर्व जाती धर्माचे 59 जी जाती आहेत त्यांचा विचार देखील महाराष्ट्र सरकारने केला पाहिजे. नाही, कसं आहे की तुम्ही म्हणताय की एकच जात, परंतु आपण एक जात म्हणण्यापेक्षा एका जातीमधले काही निष्कलंक जे असतात, म्हणजे जे कलंकित आहेत, ज्यांना हे विचार मान्य नाहीत, ज्यांना बाबासाहेबांचे विचार मान्य नाहीत. कारण का माहितीये का की 59 जाती म्हणजे SC आणि बाबासाहेबांनी SC हे कॅटेगरी जी दिलेली आहे ती संपूर्ण 59 म्हणजे फक्त बौद्ध जात नाहीये, याच्यात महार आहे, मांगार आहे, तांबार आहे, अशा 59 जातींना एकत्रित राहावं म्हणून SC हा वर्ग निर्माण केला होता, कारण की हे एकमेकांना जुळून राहावं. बरोबर आहे. परंतु तरी देखील हे षडयंत्र सरकार आपल्या विरोधात करत आहे आणि 59 जाती ज्या आहेत या 59 जाती वेगळ्या कशा होतील हे सरकार पाहत आहेत. हे जे आपला जो 59 जाती आहेत त्या वेगळं कसा विभक्त करण्याचं ते मनोवादी डाव त्यांचा आखत आहेत. बरोबर आहे ना? हा, बरोबर आहे. काय याला कसा विरोध करता येईल आणि काय करता येईल याला? त्याला जे 59 एकच जात फक्त उपवर्गीकरण करण्याची मागणी करते. त्याच्यामध्ये 58 जाती आहेत SC मध्ये. त्या 58 जातीला मान्य आहे की आपण एकत्र राहिलं पाहिजे. बाबासाहेबांनी 59 जाती आपल्याला दिलेला आहे, त्यामुळे 59 पासून आपण वेगळं होतं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरच्या विचाराला विरोध आहे. बरोबर. बाबासाहेबांच्या विचारांना विरोध आहे आणि खरोखरच की उपवर्गीकरण हे आपल्या 59 जातीच नव्हे तर जवळजवळ सर्वच जातींचा जे बहुजन वर्ग जो आहे, महार असेल, मांगा असेल, OBC समाज असेल, या सर्व समाजाच्या साठी हा हानिकारक निर्णय हा सध्या ठरणार आहे आणि याला
पुरेपूर समाजातून विरोध होणं गरजेचं आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त अनेक या ठिकाणी पुणे स्टेशनच्या परिसरामध्ये लाखो भीम अनुयायी या दिवसभरात येऊन जात असतात. अशातच आपल्या बरोबर काही भीम अनुयायी आहेत. या दिवशी काय समाजाला संदेश देताल? 135वी बाबासाहेबांची जयंती आपण साजरी करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती निमित्त पुणे स्टेशन या ठिकाणी जो पुतळा बांधलेला आहे, बाबासाहेबांचा पूर्ण कृती पुतळा बांधलेला आहे, हा लोकवर्गणीतून बांधलेला पुतळा आहे. याचं महत्व प्रत्येक पुणेकरांना, महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्साहाने या ठिकाणी येत असतात. आणि या प्रसंगी मी आपणाला सांगू इच्छितो की लॉर्ड बुद्धा चॅनल या चॅनलचं पण मी कौतुक करतो की ते या सर्व सोहळ्याचं कव्हरेज करत आहेत. आणि या जयंतीनिमित्त मी सर्व भीमायांना मी शुभेच्छा देतो. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.